द्रोणागिरी पर्वत एकट्या लक्ष्मणाच्या वनौषधीसाठी उचलला जातो. गोवर्धन पर्वत संपूर्ण गोकुळवासियांच्या रक्षणासाठी उचलला जातो. दोन्ही कथांमध्ये काही साम्य आणि काही फरक आहेत. हेतूमध्ये फरक आहे. द्रोणागिरी पर्वत एकट्या हनुमानानं उचललेला आहे आणि तो एकट्या लक्ष्मणासाठी उचलला आहे. तर गोवर्धन पर्वत श्रीकृष्ण आणि त्याच्यासह गोकुळवासियांनी सुद्धा उचललेला आहे. आणि एकट्या लक्ष्मणाऐवजी इथं गोवर्धन पर्वत कथेमध्ये जो गोवर्धन पर्वत उचलण्यात आलेला आहे तो संपूर्ण गोकुळवासी जनांच्यासाठी उचलण्यात आलेला आहे. अधिक लोकांचा सहभागी आहे आणि अधिक लोकांचं कल्याण सुद्धा या गोवर्धन पर्वत उचलण्याच्या कथेमध्ये आहे. द्रोणागिरी पर्वत उचलण्याची कथा हनुमानानं तो आपल्या तळहातावर उचलण्याची कथा रामायणामध्ये आहे आणि भागवतामध्ये श्रीकृष्ण चरित्रामध्ये गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर तब्बल 7 दिवस उचलून धरल्याची कथा आहे. दोन्ही कथा चमत्कारपूर्ण आणि अद्भुतरम्य अशा आहेत. संपूर्ण श्रीकृष्ण चरित्रच अद्भुतरम्य आणि चमत्कारपूर्ण घटना प्रसंगाने भरलेलं आहे. पण या चमत्कारांच्या तळाशी जाऊन पाहिलं तर आपणाला भगवान श्रीकृष्णाचं विकसित होत जाणारं व्यक्तिमत्व आपणाला पाहता येईल आणि श्रीकृष्ण अधिक जवळून अधिक संपूर्णपणे समजून घेता येईल. श्रीकृष्णाचं विकसित होत जाणारं लोकनायक म्हणून विकसित होत जाणारं हे जे व्यक्तिमत्व आहे ते गोकुळापासून आकार घेऊ लागतं आणि ते द्वारकेपर्यंत विकसित होत जातं आणि कुरुक्षेत्रावर श्रीकृष्णाचा संपूर्ण विकास झालेला आपणाला दिसतो. जेव्हा त्यानं विश्वरूप दर्शन अर्जुनाला दिलं त्यावेळी त्याचा संपूर्ण या व्यक्तिमत्वाचा संपूर्ण विकास झालेला आपणाला दिसतो. गोवर्धन पर्वत उचलून इंद्राचं गर्वहरण करणं आणि गोकुळवासियांचं रक्षण करणं ही कथा श्रीकृष्ण चरित्रामध्ये येते आणि ती त्याच्या बालपणातील गोकुळातील वास्तव्यामधील कथा आहे. गोकुळवासियांचा असा एक प्रघात होता की श्रावण महिन्यामध्ये पर्जन्य देणाऱ्या देवराज इंद्राची पूजा करायची आणि त्याला तृप्त करायचं असा गोकुळवासियांच्या मध्ये प्रघात होता. पण या रूढीला विरोध करून भगवान श्रीकृष्ण बाल श्रीकृष्ण असा एक नवीन प्रस्ताव मांडतात की गोकुळवासियांचं जीवन समृद्ध करणाऱ्या गायी आणि या गायींचं संवर्धन करणाऱ्या गोवर्धन पर्वताची पूजा करण्यात यावी. इंद्राची पूजा करण्याऐवजी आपण सर्वांनी गोवर्धन पर्वताची पूजा करावी आणि गोवर्धन पर्वतालाच आपली इष्टदेवता समजावं असा प्रस्ताव बाल श्रीकृष्ण मांडतो आणि तो त्यांना पटवून सुद्धा देतो. आणि मग संपूर्ण गोकुळामध्ये इंद्राऐवजी यावर्षी गोवर्धन पर्वताची पूजा करण्याचं ठरतं आणि त्याप्रमाणे गोवर्धन पूजा संपन्न सुद्धा होते. पण या गोष्टीचा आपला अपमान आहे. आपण आपली पूजा करण्याऐवजी गोकुळवासियांनी गोवर्धन पर्वताची पूजा केली आणि गोवर्धन पर्वतालाच इष्टदेवता समजणं असं हा आपला अपमान आहे असं देवराज इंद्राला वाटल्यावरून देवराज इंद्र क्रोधित झाला आणि मग त्यानं संवर्तक हे विनाशकारी जलमेघ गोकुळावर प्रलयकारी विनाशकारी अशी वर्षा करण्यासाठी पाठवले आणि त्यांना गोकुळवासियांच्यावर आणि संपूर्ण गोकुळावर विनाशकारी वर्षा करावी असा आदेश दिला. या आदेशाप्रमाणे गोकुळावर जेव्हा विनाशकारी मेघ आले आणि पर्जन्य वृष्टी सुरू झाली तेव्हा संपूर्ण गोकुळ जलमय झालं आणि आता या
पाण्याच्या प्रवाहामध्ये, या जलामध्ये गोकुळातील केवळ लोकच नव्हे तर गाई वासरं सुद्धा वाहून जातील असं वाटू लागलं. तेव्हा त्यांचं रक्षण करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण संपूर्ण गोकुळवासियांना एकत्रित करतात आणि त्यांच्या साह्यानं गोवर्धन पर्वत उचलतात. यामध्ये भगवान श्रीकृष्ण गोकुळवासियांची मदत घेतात. त्यांचे हात गोवर्धन पर्वत उचलण्यासाठी लागलेले आहेत आणि गोवर्धन पर्वताला आधार देण्यासाठी त्यांनी काठ्या सुद्धा वापरलेल्या आहेत आणि भगवान श्रीकृष्णांनी आपली करंगळी सुद्धा वर करून गोवर्धन पर्वताला आधार दिलेला आहे, उचललेल्या गोवर्धन पर्वताला, आणि त्याला उचलून धरलेला आहे. या कथेमध्ये दोन गोष्टी प्रकर्षाने दिसून येतात. त्या अशा की कुठल्याही कार्याच्या यशस्वीतेसाठी भगवंताचं अधिष्ठान असावं लागतं, आधार असावा लागतो, आणि त्याच वेळी जनशक्तीचा संघटित वापर करून कुठलंही कार्य यशस्वी करता येतं. हे सुद्धा या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आपणाला दाखवून देतात. भगवान श्रीकृष्णांचं बालपणातील हे विकसित होत जाणार, म्हणजे एक लोकनेता म्हणून विकसित होत जाणारं स्वरूप इथं आपणाला पाहायला मिळतं. आणि जनशक्तीचा आधार असेल आणि त्या कार्यामध्ये भगवंताचं अधिष्ठान असेल तर कोणत्याही शक्तीला, अगदी देवराज इंद्राच्या शक्तीला सुद्धा पराभूत करता येतं आणि इंद्राचं सुद्धा गर्वहरण करता येतं. हे या ठिकाणी या कथेमध्ये भगवान श्रीकृष्ण आपणाला दाखवून देतात. अशी ही गोवर्धन पर्वत उचलून इंद्राचं गर्वहरण केल्याची आणि त्याला पराभूत केल्याची ही भगवान श्रीकृष्णाची गोकुळामधील, त्यांच्या बालपणामधील कथा, दोन बोध देऊन जाणारी अशी ही कथा. ही कथा आपणाला आवडली असेल तर आपण तसं कॉमेंट बॉक्समध्ये मला निश्चितच सांगावं, आणि आपणाला आवडलं तर चॅनेल सबस्क्राईब सुद्धा करावं ही विनंती. धन्यवाद.